गुड मॉर्निंग. आता वाजले 10:30. सकाळी आम्ही लवकर गेलो होतो. 7 वाजता 7:30 वाजता साईबाबांच्या मंदिरात गेलो. दर्शन वगैरे झालं व्यवस्थित सर्व. आता आम्ही आम्ही थांबलेलो होतो हॉटेल साईभूमी. चला आता पॅकअप वगैरे झालेलं आहे सर्व. लगेज आपला रेडी आहे. इथे पण आपला रेडी देशी जुगाड. दादाची पण गाडी रेडी आहे. तुम्हाला एक विचारायचं होता, तुमची फर्स्ट राईड होती, आजचा राईडचा शेवटचा दिवस, कसं वाटलं तुम्हाला? तुला कसं वाटलं? आम्ही फर्स्ट राईड केलं आहे आणि आम्ही ड्राईव्ह कशी केली तू सांगा कसं वाटलं तुला? हे फर्स्ट राईड असून पण याही चांगली ड्रायव्हिंग केली, असं नवीन असल्यासारखं नाही. खूप छान चालवत होते. आता नेक्स्ट राईड कधी? स्पिती व्हॅली. डायरेक्ट स्पिती व्हॅली. त्या अगोदर पण एक छोटी मोठी राईड झाली तर होऊ शकते. तर निघूया. वहिनी कसा वाटला? मस्त वाटलं, खूप मजा आली राईड करायला. काय त्रास? नाही, काहीच त्रास झाला नाही. चला तर आता आपण दादाला पण एकदा भेटूया. दादा, आमच्यासोबत राईड करायला कसं वाटलं तुला? खूप मजा आली. मजा आली ना? मोठी राईड. आता दादा पण खूप चांगली राईड करतो. दादा पण आपल्यासोबत राईडला आता नेहमी असणार आहे. नेक्स्ट राईडला भेटणार स्पितीला. दादा बहुतेक त्र्यंबकेश्वरला आम्ही जाणार आहे. दादा सिन्नरवरनं हां, दादाला घेऊनच जायचं आहे, सोडायचं नाही. एकत्रच जायचं. तर चला आता राईड स्टार्ट. निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. आता नेक्स्ट स्टॉप आपला आहे त्र्यंबकेश्वर. आणि आज पण गरम खूप होते. दादा सिन्नरवरनं घरी जाणार बोलत होते, पण दादाला आपण त्र्यंबकेश्वरला घेऊन जायचं आहे. एकत्र आले, एकत्रच जाऊया. काल पण येणार नव्हतं शिर्डीला दादा, मनवला. वहिनी त्या रश्या हां दादाची एक्सपल विकायची आहे. जर कोणाला हवी असेल तर कमेंट करा, नाहीतर नंबर देतो, डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. ऑफर लावली आहे दादानी 1,30,000. 1,30,000 1,25,000पर्यंत दादा सोडायचं बोलतोय. एकच वर्ष झाले घेऊन आणि काहीतरी 3,000 किलोमीटर का 4,000 किलोमीटर अशी चालली आहे गाडी. जास्त पण रनिंग झाली नाही. दादाकडे बुलेट पण आहे. दादाला ही काढायची आहे आणि आता दादा दुसरी घेतोय. अशाप्रमाणे शिर्डीमध्ये जरासा ट्रॅफिक. साई बाबा की जय. नाशिक 90, मुंबई 260, इंदोर 425. नाही, इंदोरच्या आलो आता. इंदोरला कशाला आपल्याला जायचं आहे. आणि आजचं गरम जरा जास्तच वाटतं आहे. मे महिना जवळ येत चालला, एप्रिल महिना जवळ येत चालला, त्याच्यामुळं गरमी पण आता वाढत चालली आहे थोडी. नेहमीप्रमाणे माझं हेल्मेटचं स्ट्रॅप लावायचं राहिलं, ते एक विसरत असतो मी. काय नाही, लावून घेऊया. ते लावलं नाही ना तर रनिंगमध्ये आवाज करतोय. आज आम्ही नाश्ता लवकरच करून घेतला आहे. रूमवर जायच्या अगोदर दर्शन केलं. दर्शन झाल्यानंतर चाय नाश्ता करून घेतला. कालच्यासारखं व्हायचं. काल
नाश्ता नाही झाला, डायरेक्ट जेवण झालं आणि भूक लागली आहे. आज कसं नाश्ता झालेला आहे व्यवस्थित, लवकर झालं आहे, मग त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. डायरेक्ट आता त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं ना त्यानंतर डायरेक्ट जेवण करणार आहे. खाली रस्ता आणि हॉर्नेटला बूस्टर, बस. हॉर्नेटला चान्सच पाहिजे असतं नेहमीप्रमाणे. जिथे मोकळा रस्ता आणि स्टेट आणि चांगला असेल तर हॉर्नेट आपली डायरेक्ट बूस्टर लावूनच निघते. डबल सीटला पण असून चांगली पळत आहे हॉर्नेट. आणि आपली बुलेट 100ला गेली ना का व्हायब्रेट मारते. दादा आता एकतर मागे किंवा पुढे सिन्नरला साठी त्यांनी टर्न मारला आहे बोललेला, पण नक्की आता कुठे पोचला माहीत नाही. दादा बहुतेक कल्टी देणार आहे आम्हाला. जरा पुढे थांबायला लागेल थोडंसं. हॉटेलवर थांबायचं बोलतो का? दादा कुठे आहे आपला? तेच बघतोय. हाँ हाँ दादा है, हाँ पण है. दादा दादा ये बघूया आपण नक्की दादा हाय कुठे. बहुतेक पुढे दादा, पुढे 10 किलोमीटर पुढे आपले. भोकनी दादा जाम पुढे आपले. एवढं फास्ट कधी गेलं दादा? हे बघ ना, हे बघ 10 किलोमीटर पुढे आहे. दादाला फोन केलेला, थांबायला सांगितलं आहे. दादा बोलते पुढे सिग्नल आहे, सिग्नलवर थांबतोय. पण दादा एवढा फास्ट गेला कधी काही समजलं नाही. आमचा पण स्पीड खूप होता, आम्ही पण 90-100 करत चालू आहे, तरी पण दादा एवढं पुढे गेला. दादाने तर डबल बूस्टर लावले वाटतं आज घरी जायचे याला.
तर दादा थांबला असेल, दादाला आपण भेटूया. भेटला एवढ्या इकडे येऊन थांबलाय, काय बोलते बघूया. तू एवढ्या लवकर कसा आला? लेफ्ट मारून सरले येत होता तुम्हाला, तुम्ही पुढे गेले ना. पुढे आलो आपण लेफ्ट आपण मी ते गाड्या तिथे केलं, लेफ्ट मारून तुम्ही पुढे गेले म्हणून लवकर आला का? हां, तरी बरं गेलं तिथून थांबलो मी. आता इथून तुम्ही डायरेक्ट येतं ना? नाही मी नाही चल नको असं करू. या नेक्स्ट टाइम फसवला दादाने आम्हाला. तर असं वाटलं का आता तू कल्टी मारतं, आम्हाला असं वाटलं पहिलंच कल्टी मारतं. नाही कल्टी कसं जायचं आता, आता अजून 15 मिनिटांपूर्वी आज पुढे गेलो असतो. आता हे रस्ता आता पहिले सिन्नरमध्ये होता ना, आता हां तुम्ही इकडून घाल ना. चल 1-2 तासाचा फरक आहे. चला भेटूया. तर दादा आपल्यासोबत नाही आहेत, दादा बाय करतोय. दादा आता इथनं घर किती टायमाचं टाकले लाईव्ह लोकेशन दादा? 8 15 तासाचा टाक. 15. तर दादा चाललाय, तर दादाला सांगितलं लोकेशन पाठवून ठेव, घरी पोहोचेपर्यंत फोन नको, आपल्याला समजेल दादा घरी पोचलाय का नाही, कधी पोचलाय. ते दादा इथनं घरी जाणार, आपण जाणार आहे त्र्यंबकेश्वरला, मग आपण घरी निघणार आहे. दादाला काम आहे जरा घरी. पुन्हा दादा लवकरच नवीन राईडमध्ये येणार आहे. हां चल. चला तर थोड्या 5-10 काय थोड्या सर सोबत आहे, त्यानंतर दादाच्या मार्गाला घरी निघणार, आपण त्र्यंबकेश्वर करून घरी जाणार आहे. तरी दादा मनवलेलं आपण, मला वाटलं दादा थांबणार नाही, मला ते समजलं. तसं कालच निघालेला दादा घरी जायला, पण काल थांबला. दादा एवढं सर नाही थांबवू शकत, दादाला पण जरासं काम आहे त्यामुळे. चलो अभी 2 बाइकर 3 बाइकर में से एक अपने रास्ते जाने वाला है, 2 अपने रास्ते. दादा पुढे गेला, दादा जायला आपण चाललोय सरळ. दादा गेला आता, इथनं दादाचा रस्ता अलग आहे, आपला रस्ता अलग आहे. चला आता फक्त 2 रायडर, एक रायडर अलग झाला. दादा आता डायरेक्ट घरी जाणार आहे. दादा इथनं राईट मारून लेफ्ट मारून घरी जाईल, ब्रिजच्या खालनं. आपल्याला सरळ जायचं आहे. त्र्यंबकेश्वर 39 किलोमीटर आहे आणि दादा पोचला आहे आपला इगतपुरीला. आता जस्ट पोचेल तो, लाईव्ह लोकेशन टाकून ठेवलं आहे ना दादानी, तर ते मगाशी आता जस्ट आम्ही उसाचा ज्यूस प्यायला थांबलेलो, तर चेक केलं तर दादा आणि आपण जेव्हा त्र्यंबकेश्वरला पोचू तर दादा कसारा घाटात असेल. चलो
आता थोड्याच वेळात त्र्यंबकेश्वरला पोचणार आहे. हो, याला जास्तच घाई आहे. कोण आहे हा? ग्रँड विटारा. आपल्याला सरळ त्र्यंबकेश्वर आहे. आपण त्र्यंबकेश्वरला पोचलोय. जस्ट हा मेन गेट आहे त्र्यंबकेश्वरचा. आता गाडी पार्क करून आपल्याला जावं लागणार, पण एक प्रॉब्लेम आहे. पार्क केल्यावर दर्शनाला जायला गाडी पार्क केल्यावर दर्शनाला जायला लागेल, पण पार्क अशा ठिकाणी करायला लागेल का बॅगा वगैरे घेऊन नाही जाऊ शकत आपण. आता तिथे जाऊन बघूया. हेल्मेटला भारी लावलंय. असे मोठे कानवाला हेल्मेट मास्क. मिकी माऊस भारी वाटतंय. त्र्यंबकेश्वरला पोचलोय दर्शनाला. किती लाईन आहे? लाईन किती? एक घंटा लागेल. पण पहिल्यापेक्षा कमी आहे. गेल्या वेळी झालेलो ना, बाहेरून फक्त दर्शन घेतलं म्हणून निघत होतं. चला दर्शन होईल आपल्याला. चांगलं आहे. आणि दादा गेला पुढे एका तासामध्ये. एका घंट्यासाठी गेला. ठीक आहे, चला आपल्या नशिबात होतं दर्शन आपण करून घेऊ. आपलं आता दर्शन बघू शकता. लाईन एवढी लाईन आहे, कमीत कमी 1 तास लागेल आपल्याला. आता दर्शन घेऊ, मग निघताना कुठेतरी चांगला ढाबा या हॉटेल बघून जेवून घेऊ. सर्व भाषा काय सोपं आहे त्याला, काय तुम्ही शिकता? नाही, भाषा बोलून दाखवा मला सर्व. आता बोलत होते. बोला अम्मा बंगाराम अम्मा चिन्नपल्ला अम्मा 20 रुपये अम्मा ये तेलुगु अम्मा बुगरी 20 રૂપિયા अम्मा મોટા ભાઈ છોકરા માટે લઈ જાઓ, બમેડો રમવા માટે મોટા ભાઈ, રાજસ્થાની टाबरा टाबरे के लिए, छोरा छोरी के लिए लट्टू अम्मा नोटो 20 रुपये टका. हे बंगाली. चला त्र्यंबकेश्वरचं आपलं दर्शन झालेलं आहे ना, आणि मला वाटलं 1 तास जाईल, पण आम्हाला कमीत कमी 3.5 तास गेले इथे. 1 वाजता दर्शनाला घुसलेलो आहे. 1, 2, 3 आणि 4 वाजले. 3 तास गेले. 3 तास कंप्लीट. 3 तास आम्हाला दर्शनाला गेले. सर्वपेक्षा टाईम इथेच गेला आपल्याला. बाकी उज्जैनला पण नाही गेला, शिर्डीला पण नाही एवढा टाईम लागला. चला आता काय, आता कुठेतरी जेवायला थांबायचं. फक्त सकाळी नाश्ता केला तेवढंच होतं. जेवायला थांबून डायरेक्ट आता बॅक टू होम. आपला एक रायडर पोचला कधीच घरी. जेव्हा आम्ही मंदिरात होतो ना, तेव्हाच तो आपला महेंद्र दादा घरी पोचला. आपण आता निघतोय 4 वाजता. टोटल आपले 3 ज्योतिर्लिंग झाले कंप्लीट. ओंकारेश्वर, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर. काय झाला? लाव कुठला पण. पहिले जावायला थांबा कुठेतरी. आला चालेल चालेल. चल
चला जायच्याच रस्त्याला आपण कुठेतरी जेवायला थांबूया. हॉटेल साई प्रसाद, शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट. इथेच थांबायचा विचार करतोय का पुढे जाऊया? काय बोलता? हा आता जेवायला थांबायचं म्हणून हँगलोजा घातले नाहीत. जरा बरं वाटतंय बिना हँगलोजचे चालवायला. हरी ओम धाबा. दर्शन खूप चांगलं झालं, फक्त दर्शनाला खूप वेळ लागला, बाकी काय नाही. 3 तास गेले दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरच्या. आणि मी एक व्हिडिओ बनवली आहे मंदिराची इथली बाहेरची, तर ती शॉर्ट्समध्ये टाकणार आहे, नक्की पहा. तर आम्ही जेवायला थांबलो होतो साई आनंदमध्ये. त्र्यंबकेश्वरनं 5 मिनटावर आहे, मंदिराच्या इथनं निघालो 5 ते 7 मिनटावर आहे हा धाबा. जेवण खूप चांगलं होतं. तर आता जेवण वगैरे झालं आहे, आता आपल्या राईडला पुन्हा सुरुवात होणार आहे. आणि हा काय इथला याचा हे जात नाही, याचा एक दुःख, खूप मोठा दुःख आहे का टॉप बॉक्स आहे ना, तो निघाल्यापासून, तो बोला निघाल्यापासून सोडा, घरून निघाल्यापासून तेच करत बसला आहे, टॉप बॉक्स टाईट करत बसला आहे. त्याचे नट लूज होतात. कमीत कमी त्याने प्रत्येक गॅरेजवर थांबून टॉप बॉक्स टाईट करत होता. शेवटी त्याने काय केलं, पाना घेतला आणि स्वतः टॉप बॉक्स टाईट करतो आहे. खालचे जे नट आहेत ना ते डायरेक्ट आरपार निघतात. आता पूर्ण टॉप बॉक्स उतरून पुन्हा फिट करायचा करतो आहे. कारण का जर आताच परफेक्ट फिट केला तर पुढे त्रास नको. मग पुन्हा उतरवत आहे, पूर्ण टॉप बॉक्स आणि फिट करतो आहे. फायनली आम्ही टॉप बॉक्स परफेक्ट फिट केलेला आहे. आता हालत नाही बिलकुल. आणि जी टॉप बॉक्सच्या वरती बॅग होती ती आपल्या बाईकवर सेट केली परफेक्ट, म्हणजे त्याच्यावर जास्त लोड नको यायला आणि हलणार पण नाही. ते अगोदरच करायला पाहिजे होतं, पण आता निघता केले. ठीक आहे. टॉप बॉक्सच्यामध्येच आमचा कमीत कमी अर्धा पाऊण तास गेला, इथेच अर्धा तास तरी गेला, पण त्याचा फायनल करून टाकला. फक्त आता मला चढताना एक प्रॉब्लेम होणार आहे, पाय टाकायला. अशी मेहनत आहे, चढायची आणि उतरायची करावी लागणार थोडी. पण एक चांगलं झालं, ती मागे बॅग लावल्यामुळे मला टेकायला भेटतो आता आणि आरामात, मस्त आरामात टेकून गाडी चालवायला भेटतो आहे. बॅगेचा फायदा झाला आहे मलाच. सर्व वस्तू घेतली, खिशात काहीतरी राहिलं आहे. वा, मी तिकडनं आमच्या बाबूसाठी हे घेतलेलं, ते खिशातच राहिलेलं. चला चला, अभी क्या लफड़ा हुआ. हाँ थांबा. हाँ लोके तो पण विसरले. पण तरी पण टॉप बॉक्स आहे ना थोडासा वाकरा वाटतोय. फिट तर झालं आहे, फक्त ती प्लेट आहे ना वाकल्यामुळे टॉप बॉक्स पण तो क्रॉस वाटतोय थोडा.
आता बॅक टू होम. इथनं आपल्याला कल्याण आहे 140. आज आपला राकेश दमलाय वाटतं ऑर्नेटवाला. पॉवर कमी झाली आहे. रस्ता चांगला आहे, खूप मागे राहिलं. मी 60च्या स्पीडला आहे तो मागे. आणि हा व्ह्यू बघा सनसेटचा, काय भारी दिसतो, एक नंबर वाटतोय. कसं वाटतं, एक नंबर ना. नाव घेतलं आणि आला. घरी जायचं आहे म्हणून वाटते थोडा. आता लोकांना घाई असते, राकेशला घाई नाही, आरामात चाललाय. स्पीड अप स्पीड अप. थोडं स्पीड तो पकड लिया. कोण बसल्यात? हा आमचा मामा आणि हा सुशांत. हो, इथला व्ह्यू बघा, एक नंबर. मी ते दाखवायचं विसरलो. बेटा तुमको कुछ नहीं कर रहा हो. हेल्मेट सांभार रे. हां, इथला व्ह्यू बघा, एक नंबर दिसतोय. हां हां, तेच दाखवायला. एक नंबर वाटतो इथला व्ह्यू, म्हणून थांबलो होतो. माझ्या पण लक्षात नाही. हां हो, खाली गाडी गेली आहे. इकडनं वगैरे गेली असेल. हा व्ह्यू बघा, एक नंबर वाटतोय. आता आपल्याला पूर्ण हा घाट आहे, कसारा घाट. तर इथे ड्राईव्ह करायला मजा येणार आहे घाटामध्ये. आणि चांगले चांगले व्ह्यू पण दिसतील इथनं. जर सनसेटच्या अगोदर आपण इथे पोचलो असतो ना, तर मस्त तुम्हाला बोललेलो, जे मी निघाल्यापासून बोलत आहे का आपल्याला सनसेटसाठी व्ह्यू पाहिजे होता. व्ह्यू तो काही शेवटपर्यंत आपल्याला भेटला नाही टाईमलॅप्समध्ये घ्यायला. आता आपल्याला घाट चालू झालेलाच आहे ऑलरेडी. स्पीड ब्रेकर. हां, आपण येताना जिथे जेवायला नाश्ता केलेला सकाळी घरून निघालो तेव्हा नाश्त्याला थांबलो. तिथे चहा प्यायला थांबायचं आहे घाट संपल्यानंतर. तर आपण घाटाचा एन्जॉय घेत पुढे निघूया आणि पुढे जाऊन थांबूया. आणि आता आपला टायर नवीन टाकल्यामुळे थोडीशी गाडी लीन करायला काही वाटत नाही. जेव्हा टायर जुना होता ते मला माहीत होता आणि गाडी थोडीशी हे होत होती, स्लिप टाईप होत होती, स्लिप मारत होती. मग मी लीन पण नव्हतं करत आणि स्पीडअप पण नव्हतं. तो टायर ना कमीत कमी 80चा स्पीड होता तेव्हा फाटला, ब्लास्ट झाला. पण गाडी काय हे नाही झाली, नशीब. पण गाडी आपली डिसबॅलन्स नाही झाली, ते एक चांगलं झालं. Yeah. Yeah. या घाटात गाडी चालवायला ना एक नंबर वाटते.
राकेश पण आलेला आहे. चाय पिऊन घेऊया. आता इथे थांबतो का पुढे थांबतो काय माहीत. त्याला टर्न मारायला जागा तर भेटली पाहिजे. चला लेफ्ट साईडला थांबूया. हा चाय प्यायची कुठेही पण थांबा. मजा आली का घाटात मजा आली का? तुला पलवायला नसेल जमलं ना. डबल शीट आहे तर पलवता जास्त नाही असं आले ना. नाही ना मग एक नंबर आहे बाबा. फक्त तुला फक्त मोकळा रस्ता पाहिजे. मग तुझी गाडी ऐकत नाही. फुल बूस्टर लावून निघतो. आणि एकटा असता ना तर मग भेटला पण नसतंस तू. ड्रायव्हर बनवतो पुढच्या ट्रिपला. वहिनीला आपली घरची स्कूटी आहे ना ती ज्युपिटर. म्हणजे आता 2 गाड्या घेऊन निघणार स्पितीला. वहिनी स्पितीला तुम्ही बसून कंटाळता तर मग तुम्ही पण ना स्कूटी घ्या. ओके ना नक्की सांग. असे पण दादाची एक्सपल विकायची. दादा MIRX घेतो ना. वहिनी चालवेल. चला चाय पिऊन घेऊया. कंप्लीट 7 वाजले आणि कसारा घाटाच्या आम्ही खाली जस्ट थांबलोय चाय पिण्यासाठी. वा ताज. चला चाय तर झाला आहे आपला पिऊन. आता डायरेक्ट 76 किलोमीटर बाकी आहे इथनं आपला मानपाडा. बाई गाडी चालू तर कर. आता बहुतेक अर्ध्या 1 तासात थोडासा एक ब्रेक घेऊ. अभी लाईट चालू करू. आपल्या गाडीला लाईट खूप कमी आहे. तिला लाईट्स पण लावून घ्यायच्या आहेत. फॉग लॅम्पला 2 लाईट लावून घ्यायच्या आहेत चांगल्यावाल्या. स्पितीला जाताना खूप काही गाडीचं सावकाश थोडं असतंच ते करूया. उज्जैन राईडमध्येच करणार होतो पण खरंच शूटमुळे मला टाईमच नाही भेटला. फायनली आपण कल्याणमध्ये पोचलेलो आहे. आणि आपल्याकडे आल्यावर ही ट्रॅफिक नेहमीचीच आहे. याची तर सवय झालं आहे. हा आपला कल्याणचा पत्री पूल आणि काही वेळाचाच आता आपला प्रवास राहिलेला आहे. आणि काही क्षणानंतर आपले रायडर राकेश अगोदर घरी पोचतील. त्याच्यानंतर मी पोचणार आहे. ओ इथे काय चाललं आहे. एक ऑटो बाईकला टोचन देते. मानपाड्याला पोचलो आपण. आता मानपाड्यावरनं राकेश घरी जाणार लेफ्ट मारून. त्याची राईड आता संपली. आता राहील तो मी एकटाच पुढे. फक्त 5 ते 10 मिनटाचा टाईम आहे अंतर. फक्त 5 ते 10 मिनटाचा अंतर. मग माझी पण राईड कंप्लीट होणार. मी पण घरी पोचणार. आता राकेश मागे आहे. त्याच्यासाठी थांबतो आहे. जिथनं आम्ही तिघांनी राईड स्टार्ट केलेली तिथनंच राईड संपणार आहे राकेशची. तिथनं त्याचं 5 ते 10 मिनटावर घर आहे. माझं पण 5 ते 10 मिनटावर घर आहे. पण तो अगोदर पोचणार. मला ट्रॅफिक भेटणार लोढामध्ये. रिक्षावाल्यांचं सीन चाललं. काय करतात. तर चला येऊ द्या.
चलो फिर बाय, मिलते नेक्स्ट. आता इथनं राखेत जाणार आहे घरी आणि आपली अजून थोडीशी 5-10 मिनटाची राईड बाकी आहे. मग आपण पण पोचणार. कसं वाटलं तुम्हाला सर्व राईड करून? एक्साइटेड आहे पुढच्या राईडसाठी. हां कधी काढायचं काय करायचं तुम्ही सांगा आता मला. नक्की, पण त्या अगोदर या चॅनलला ट्रॅव्हल स्टोरीला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. वहिनी तुम्हाला कशी वाटली राईड? मजा आली ना? चला पुन्हा एकदा नवीन आपण राईडचा प्लॅन करूया. लवकरच करा. लवकरच करू. चलो बाय, मिलते है. बाय बाय. असा चलो. चला त्यांची राईड संपली, ते आता घरी पोचले. आता आपण आपल्या घरी जाऊया. खूप मजा आली राईड करायला. वहिनीने पण खूप एन्जॉय केला मागे बसून. दादा तर अगोदर गेला, दादाने पण खूप एन्जॉय केला. आणि राकेश तर फर्स्ट राईडमध्येच तो एक्साईट झाला. राकेश तर फर्स्ट राईडमध्येच त्याने एन्जॉय केला आणि त्याला नेक्स्ट राईड करायची पण आता उत्सुकता वाढली आहे त्याची. तर तो बोलते की लवकरच नेक्स्ट राईड करूया. नक्की करू आपण नेक्स्ट राईड. आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये आपण पण घरी पोचू. खूप विघ्न पण आले. विघ्न म्हणजे खूप नाही, थोडेफार आले. जसं माझं टायर फुटणं, राकेशचा एक सीन होता टॉप बॉक्सचं. दादाचा तर काही प्रॉब्लेम नव्हता तसा गाडीचा, त्याची गाडी तर नवीनच होती बाईक. राकेशची पण बाईक नवीन होती, फक्त तो एकच टॉप बॉक्सचाच प्रॉब्लेम आला. आणि आपले हे ट्रकवाले ना कधीच नाही ऐकत. त्या साईडला ट्रॅफिक होते म्हणून सर्व सोडल्यात. आणि त्याच्यामुळे तिथे पलावाच्या ब्रिजवर वरती ट्रॅफिक करून ठेवतात. त्यामुळे पलावाच्या ब्रिजवर बोललो ना, घरी पोचायला ट्रॅफिकमुळे जिथे 5 मिनटात पोचायचं तिथे 10 मिनटं तरी लागतीलच. 20 मिनटं बोललेलो पण 10 मिनटं तरी लागतीलच. अरे असं वाटतंय का मीच रॉंग साईडनं चाललोय. एवढ्या बाईक सोडल्यात, एवढ्या गाड्या सोडल्यात तिथनं. हे बघा, अरे तिकडे एका साईडनं चाला ना, नाही चालणार. बस आपण आता घरी पोचतोय. घरी पोचण्याचा इथनं किती अरे गाडी काढू कुठनं. बसवाले पण मध्येच चला निघाली. आणि हा आपला गाव, हा आपला घर आहे. आणि फायनली घरी पोचलोय. चलो. तर मुंबई टू उज्जैन बाईक राईडचा व्हिडिओ कशा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आजची ही व्हिडिओ शेवटची व्हिडिओ आहे मुंबई टू उज्जैन बाईक राईडची. आणि आता जी व्हिडिओ शूट होते ही 2 दिवसानंतर शूट करतोय मी, कारण का मी पण दमलेलो होतो आणि बाकीचे दादा वगैरे सर्व आणि राकेश पण दमलेला असेल. नक्कीच सांगा तुम्हाला या व्हिडिओ कशा वाटल्या मुंबई टू उज्जैन बाईक राईडच्या. आणि असंच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी. तुमचा भाऊ नवीन आहे आणि
कुठे कुठे चुका झाल्या असतील नक्कीच, कारण मला खूप सारं एक्सप्लोअर करायचं होतं पण ते नाही केलं मी. त्यानंतर जेव्हा मी व्हिडिओ एडिट केले तेव्हा मला समजलं त्या चुका नक्की नेक्स्ट राईडमध्ये मी सुधारण्याचा प्रयत्न करेन, काय काय सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि लवकरच आपली स्पिती व्हॅली मोठी राईड असणार आहे स्पिती व्हॅलीसाठी. त्यामध्ये आता जे उज्जैनमध्ये रायडर्स होते ते तर असणारच आहेत, पण अजूनसुद्धा आपले बाकीचे रायडर्स पण जॉईन असणार आहेत. आणि जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच जॉईन होऊ शकता. मी नंबर देतो माझा, मला कॉल करा किंवा मेसेज करा, सर्व डिटेल तुम्हाला दिली जाईल. आणि हे व्लॉग इथेच एंड करतो. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.